Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So today we will see class 4 English lesson number 1.6 D butterfly. So students, have you seen butterfly? Do you know butterfly? Okay, so let's see. The butterfly. Do you know a butterfly starts its life as an egg. A caterpillar changes into a butterfly. Caterpillar माहिती आहे का? हे पहा मी राईट साईडला फोटो दिलाय. ओके, हे असं आपण अळी म्हणतो ना, अळी, ते कॅटरपिलर. ओके, सो कॅटरपिलर चेंजेस इंटू बटरफ्लाय. कॅटरपिलर नंतर काय बटरफ्लायमध्ये चेंज होतो. अँड धिस चेंज इज कॉल्ड मेटामॉर्फॉसिस. काय म्हटलं जातं ह्या चेंजला? जे कॅटरपिलर चेंज होतं इंटू द बटरफ्लाय, सो धिस चेंज इज कॉल्ड मेटामॉर्फॉसिस. ओके, दी बटरफ्लाईज. ओके, म्हणजे मल्टिपल बटरफ्लाईज. ओके, बटरफ्लाईज हे प्लुरल फॉर्म आहे. बटरफ्लाईज हॅव 4 कलरफुल विंग्स. किती? 4 कलरफुल विंग्स असतात, पंख असतात. ओके, हे पहा, हे 1 2 3 4. ओके, butterflies drink nectar from flowers. Nectar means a sweet liquid in flower that bees and butterflies drink. ओके, तो एक स्वीट लिक्विड असतं. ओके, त्या फ्लावरमध्ये की ते बटरफ्लाय ड्रिंक करतं ते. ओके, butterflies help flowers by spreading pollen grains. पोलन ग्रेन्स मीन्स बटरफ्लाय काय करतं? हेल्प करतं फ्लावर्सला. कसं? स्प्रेडिंग पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स आर टायनी वेलो डस्ट लाईक पार्टिकल्स इन फ्लावर्स. फ्लावर्समध्ये असते पार्टिकल्स दॅट हेल्प प्लॅन्ट्स मेक न्यू सीड्स. समजलं? पोलन ग्रेन्स काय करतं? न्यू सीड्स, फ्रूट्स येण्याकरता हेल्प करतं. ओके, समजलं? त्यामुळे बटरफ्लाय आर व्हेरी इम्पॉर्टंट. लिसन अँड सिंग. वन डे ॲज आय वॉज वॉकिंग. एके दिवशी मी असं जात होता. आय हर्ड अ लिटल टॉकिंग. व्हाय आर यू स्टॉपिंग हिअर? सेड वन. एक जण काय बोलला? व्हाय आर यू स्टॉपिंग हिअर? इथे का थांबली आहे? बिकॉज सेड आय फिअर. मी घाबरते आहे. आय सॉ अ बटरफ्लाय. मी काय पाहिले? बटरफ्लाय विथ विंग्स ऑफ पर्पल अँड गोल्ड. ते जे बटरफ्लाय पाहिले त्याचा कलर कसा होता? जे पंखांचा कलर कसा होता? पर्पल अँड गोल्ड. ही फ्लटर्ड इन द सनशाईन. फ्लटर्ड म्हणजे असं हळूहळू उडून गेलं ते आकाशामध्ये, सनलाईटमध्ये. सो ग्रेसफुल टू बी होल्ड. म्हणजे तो किती चांगला ब्युटिफुल मुवमेंट होता. आय behold means to look at something careful because it is beautiful and amazing. Okay, I wish to catch the butterfly. म्हणजे कवी काय म्हणतोय की आय विश की मी त्याला कॅच केलं असतं. अँड होल्ड हिम इन माय हँड. माझ्या हातामध्ये होल्ड केलं असतं मी त्याला. बट ही फ्ल्यू अवे सो लाईटली. फ्ल्यू मीन्स फ्लायचं पास्ट टेन्स आहे फ्ल्यू. ओके, ही फ्ल्यू अवे उडून गेलं. अवे सो लाईटली टू अ फार दूर अँड प्लिझंट लँड. प्लिझंट लँड म्हणजे एक एन्जॉयबल नाईस ठिकाणी ते उडून गेलं. चांगल्या ठिकाणी उडून गेलं, जिथे त्याला आनंद होतो तिथे उडून गेलं ते. ओके, सो कवी काय म्हणतोय? वन डे आय वॉज वॉकिंग, आय हर्ड लिटल टॉकिंग. व्हाय आर यू स्टॉपिंग हिअर? सेड वन. बिकॉज
I said, I fear. I saw a butterfly with wings of purple and gold. He fluttered in the sunshine, so graceful to behold. I wish to catch the butterfly and hold him in my hand. But he flew away so lightly to far and pleasant land. ओके, तुम्ही पण एकदा मोठ्याने रीड करायची ही स्टोरी. नाऊ लेट्स सी द क्वेश्चन्स अँड आन्सर. फाइंड अँड राईट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता खाली जे वर्ड्स दिले त्याचे मिनिंग आपल्याला इंग्लिशमधून राईट करायचे. फ्लटर्ड. फ्लटर्ड मीन्स, मी इथे दिलेलं आहे, फ्लटर्ड मीन्स फ्ल्यू लाईटली. ओके, मी नेक्स्ट पेजवर पण दिलेलं आहे, हे पहा. सेकंड क्वेश्चन प्रॉपर दिलं आहे मी ते. फ्लटर्ड, फ्ल्यू लाईटली. सनशाईन. सनशाईन म्हणजे आपलं सनलाईट, आकाश, मस्त सूर्याचा प्रकाश निघालेला आहे. ग्रेसफुल, ब्युटिफुल. अँड एलिगंट, मस्त एकदम. प्लीझंट म्हणजे नाईस, एन्जॉयबल. ओके. थर्ड क्वेश्चन काय आहे हा इथे, सॉरी, हे इथे आयडेंटिफाय पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. ह्या पोएममध्ये आपल्याला कोणकोणते रायमिंग दिले ते आयडेंटिफाय करायचे आपल्याला. वॉकिंग, टॉकिंग इथे दिले आहे ना, हे पहा, हे वॉकिंग, टॉकिंग. ओके, हे इथे वॉकिंग, टॉकिंग. हियर, फियर. ओके, अजून गोल्ड, बिहोल्ड. हँड, लँड. ओके, रायमिंग वर्ड्स पोएममध्ये आहे. आता फोर्थ क्वेश्चन काय, डिस्क्राईब द पिक्चर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पिक्चरला डिस्क्राईब करायचं आहे आपल्या वर्ड्समध्ये, म्हणजे युझिंग द वर्ड्स फ्रॉम द पोएम. म्हणजे पोएममधले आपल्याला काही वर्ड्स यूज करायचे आहे आणि आपल्याला थोडं त्याला डिस्क्राईब करायचं आहे आपल्या भाषेमध्ये, ते वर्ड यूज करून. ओके, सो मी हे असं ट्राय केलं आहे की आय सी अ ब्युटिफुल बटरफ्लाय विथ पर्पल अँड गोल्ड विंग्स. इट इज fluttering in the sunshine. A little girl is trying to catch it. The butterfly looks graceful and flies away happily. Okay. Fifth question काय आहे, true or false. The butterfly had purple and gold wings. Yes. बरोबर, फर्स्ट टांजामध्येच दिलेलं आहे. ओके, सेकंड टांजामध्ये पर्पल अँड गोल्ड कलर होता विंगचा. गॉट इट. सो ये इट इज अ ट्रू. सेकंड बी, द पोएट कॉट द बटरफ्लाय. नो, इथे काय आहे, आय विश टू कॅच द बटरफ्लाय. म्हणजे तिला असं वाटलं की मी तिला कॅच करायचं बटरफ्लायला, पण ही फ्ल्यू अवे, तो उडून गेला, कॅच नाही झाला तो. ओके, सो हे फॉल्स आहे सेकंडवाला. ओके, कॉट मीन्स कॅचचं पास्ट टेन्स आहे. ओके, कॅच म्हणजे पकडतो, कॉट म्हणजे पकडला असं. अरेंज दी फॉलोइंग इव्हेंट्स इन करेक्ट ऑर्डर. आपल्याला करेक्ट ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. आय सॉ बटरफ्लाय, बटरफ्लाय फ्लटर्ड इन सनशाईन. आय सॉ बटरफ्लाय, हे फर्स्ट येईलच, पहिले बटरफ्लाय पाहिलं. बटरफ्लाय फ्लटर्ड इन सनशाईन, देन आय विश टू कॅच इट, अँड देन बटरफ्लाय फ्ल्यू अवे. पोएममध्ये दिलेला आहे ना, हाच सिक्वेन्स आहे. ओके. ओके, डिस्कस. व्हाय शुड नॉट वी हार्म बटरफ्लाईज ऑर ॲनिमल्स. आपण बटरफ्लायला हार्म करायला पाहिजे का नाही, इजा पोचवायला पाहिजे का नाही, कोणालाच नाही. ओके, so why? Because we should not harm butterflies or animals because they are living beings. Butterflies help flowers and plants by spreading pollen. आपण पाहिलं पोलेन काय आहे. What message does the poem give? ह्या पोएममध्ये मॉरल काय आहे की दी पोएम टीचेस अस टू लव नेचर.
जो निसर्ग आहे आपला, नेचर आहे, त्याच्यावर प्रेम करा. ॲडमायर इज ब्युटी. जे ब्युटी आहे निसर्गामध्ये ते ऑब्झर्व करा, ॲडमायर्स व्हा त्याने. अँड नॉट हार्म बटरफ्लाईज ऑर एनी ॲनिमल्सला हार्म म्हणजे इजा पोचवू नका. ओके. नेक्स्ट 8 क्वेश्चन. राईट 6 to 7 लाईन्स. इफ आय वेअर बटरफ्लाय, म्हणजे आपल्याला 6 to 7 लाईन्स राईट करायचे आहे की मी बटरफ्लाय असतो तर. आता मला सांगा, तुम्ही बटरफ्लाय असते तर काय केलं असतं? ओके, आपल्याला हे राईट करायचं आणि हे मी इथे दिलेलं आहे, पहा. ओके, मी हे एक्झाम्पल दिलं आहे की इफ आय वेअर बटरफ्लाय, मी बटरफ्लाय असतो तर आय वूड फ्लाय फ्रॉम फ्लावर टू फ्लावर, म्हणजे मी एका झाडावरून एका फ्लावरवरून दुसऱ्या फ्लावरवर असं उडत गेलो असतो. आय वूड हॅव कलरफुल विंग्स, मला पण मस्त कलरफुल पंख असते. आय वूड ड्रिंक स्वीट नेक्टर, नेक्टर पाहिलं आपण काय असतं. ओके, मी ते पिलं असतं. ओके, तर हे असे मी दिलेले आहे 6 to 7 लाईन्स. ओके, कंप्लीट द कन्व्हर्जेशन. आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, 9 क्वेश्चन. यूज द फॉलोइंग वर्ड्स अँड कंप्लीट द कन्व्हर्जेशन. हे वर्ड्स यूज करायचे आपल्याला, कॅच, ब्युटिफुल, फ्लावर्स, हार्म, फ्लाय अँड फेन्स. आता ते कसं यूज होईल आपण ते पाहू. समृद्धी सेज, लुक दी बटरफ्लाईज आय व्हेरी, काय असतात बटरफ्लाईज? ब्युटिफुल असतात. सुजन सेज, येस दे आर फ्लाइंग नियर द फ्लावर्स, ते कुठे फ्लाय करतात? फुलांच्या जवळ. मयूर सेज, लेट अस कॅच वन बटरफ्लाय, चला एक बटरफ्लाय कॅच करूया. समृद्धी सेज, नो प्लीज डू नॉट हार्म देम. सुजन सेज, व्हाय शुड वी नॉट कॅच देम, आपण का नाही कॅच करायचं त्यांना? सो समृद्धी सेज, बटरफ्लाईज आर अवर फ्रेंड्स, दे हेल्प प्लॅन्स. हे पहा, मी जे बोल्ड केलेलं आहे ना ते आपण यूज करतो इथे सेंटेन्समध्ये, बरोबर. मयूर सेज, यू आर राईट, लेट द बटरफ्लाईज फ्लाय फ्रीली, म्हणजे त्यांना मस्त उडू द्या, फ्लाय करू द्या. ओके, आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की इन्व्हिटेशन द्यायचं आहे तुमच्या फ्रेंडला की बटरफ्लाय गार्डनला, पार्कला व्हिजिट करण्याकरता. ते मी इथे दिलेलं आहे, पहा हे इन्व्हिटेशन दिलेलं आहे मी. ओके, इथे तुमचं नाव येईल जे काही असेल ते. ओके, जो इन्व्हिटेशन करतो ना त्याचं नाव येतं, ते तुम्ही राईट डाऊन करू शकता इन्व्हिटेशन. सेकंड 11 क्वेश्चन काय, हिडन वर्ड्स फ्रॉम बटरफ्लाय, म्हणजे ह्या बटरफ्लायमध्ये कोणकोणते हिडन वर्ड्स आहे, जसं की आता बट, BUT, बट आहे ना, हा बट हा एक हिडन वर्ड आहे ना. बटचा मिनिंग आहे बटर, बटर माहितीच असेल. फ्लाय आहे ना, हे पहा लास्ट फ्यू वर्ड्स, फ्लाय. लेट, लेट मीन्स LET. ओके, लेट. ट्राय पण आहे TIY. बाय BUY. ओके, हे हिडन वर्ड्स आहे. लास्ट क्वेश्चन आहे आपल्या, राईट मिनिंगफुल सेंटेन्सेस, यांचा मिनिंगफुल सेंटेन्सेस आपल्याला राईट करायचं आहे. दी बटरफ्लाय इज फ्लाइंग ओव्हर द फ्लावर्स. द फ्लावर स्मेल स्वीट, वास मस्त येतो. गार्डन, वी प्ले इन गार्डन एव्हरी इव्हिनिंग, बरोबर खेळतो ना आपण. ओके, तर मी हे प्रॉपर तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही प्रॉपर नोट डाऊन करू शकता. ओके, so I hope guys you understood, and if you have any questions please ask me in comment section, and please see the community section. Okay, I am uploading one questions daily. Okay, so you can answer. Okay, so thank you learners, keep learning. Thanks for watching. Please like, share and subscribe. Thank you.